IIT केअर फाउंडेशन आणि आशा एक्सलन्स सेंटर यांच्या माध्यमातून घेतली जाणारी ज्ञानसंपन्न आशा या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण फलटण तालुक्यामध्ये घेतलेल्या क्विज कॉम्पिटिशनला तुमचा प्रतिसाद बघून खरंच खूप आनंद झाला. त्याच्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तर आज आपल्या सोबत दोन ग्रुप आहेत, टीम ए आणि टीम बी. आपण दोन्ही टीमचं इंट्रोडक्शन करून घेऊयात. सर्वप्रथम जाते टीम ए कडे. रत्नप्रभा मनोज काळखैरे, ज्योती बापूराव भोंडवे, मी संगीता सत्यवान पुणे, मी कुसुम प्रकाश पवार, उपकेंद्र तरडोली. मी संध्या सैंदर, मी नैना धनंजय चौधरी, मी ज्योती मनोहर पानसरे, उपकेंद्र सुपागण. आपण जाऊया टीम बी कडे. नमस्कार, मी रेणुका नेवसे, PSC मोरगाव. नमस्कार, मी विद्या गजानन बारावकर. मी वैशाली बाळकृष्ण बारावकर. वैशाली सुखदेव राजपुरे. मी अपर्णा विशाल लोण. पूजा विजय लडकर. पल्लवी राजेंद्र तावरे. दोन्ही टीमचं परिचय झालेला आहे. तर आता जाऊयात आपण फेरी क्रमांक 1. फेरी क्रमांक 1 चे काही नियमावली आहेत. तर नियमावली अशी आहे की दोन्ही टीमला मी 5-5 प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. आणि जर टीम ए ला ते उत्तर नाही सांगता आलं तर तो प्रश्न टीम बी कडे पास होणार आहेत आणि त्याचे गुण भेटणार आहेत टीम बी ला. अशाच पद्धतीने अप्लाय होतं. जर टीम बी ला नाही उत्तर सांगता आलं तर तो प्रश्न जाणार आहे टीम ए कडे. चला तर मग आपण चालू करूयात आपली प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पहिला राऊंड. टीम ए साठी पहिला प्रश्न आहे, हिवतापाचा प्रमुख वाहक कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे एडिस डास, ऑप्शन क्रमांक 2 आहे अनाफिलिस डास, ऑप्शन क्रमांक 3 आहे कुळधूर डास आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे डास नाही. अनाफिलिस डास. तर टीम ए ने उत्तर दिलेलं आहे अनाफिलिस डास आणि हे उत्तर बरोबर आहे. तर टीम ए च्या खात्यामध्ये 2 मार्क जमा झालेले आहेत. टीम बी साठी प्रश्न आहे, डेंग्यूची लक्षणे कोणती असू शकतात? डेंग्यूची लक्षणे कोणती असू शकतात? पर्याय क्रमांक 1 आहे अंगदुखी, ताप, डोकेदुखी, ऑप्शन क्रमांक 2 आहे पोटदुखी आणि उलटी, ऑप्शन क्रमांक 3 आहे खोकला आणि सर्दी आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे कान दुखणे. अंगदुखी, ताप, डोकेदुखी. आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. टीम बी च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. त्याच्यानंतर माझा तिसरा प्रश्न आहे टीम ए साठी. थॅलेसिमिया हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 यकृत, ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस, ऑप्शन क्रमांक 3 रक्त आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे मेंदू. ऑप्शन क्रमांक 3 रक्त. तर ग्रुप ए ने उत्तर दिलेलं आहे थॅलेसिमिया हा आजार रक्ताशी संबंधित आहे आणि हे उत्तर बरोबर आहे. तर ग्रुप ए च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. त्याच्यानंतर माझा चौथा प्रश्न आहे ग्रुप बी साठी. दमा असलेल्या रुग्णाला कोणते उपकरण मदतनीस आहे? दमा असलेल्या रुग्णाला कोणते उपकरण मदतनीस आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे नेबुलायझर, ऑप्शन क्रमांक 2 आहे स्पिग्मोमॅनोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 आहे थर्मोमीटर आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे स्टेथोस्कोप. नेबुलायझर. तर ग्रुप बी ने उत्तर दिलेलं आहे नेबुलायझर आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. तर ग्रुप बी च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे ग्रुप ए साठी. पाण्याने पसरणारे रोग टाळण्यासाठी काय करावे? ऑप्शन क्रमांक 1 आहे पाणी उकळून प्यावे, ऑप्शन क्रमांक 2 आहे पाणी थंड प्यावे, ऑप्शन क्रमांक 3 आहेत गोळ्या घ्याव्यात, ऑप्शन क्रमांक 4 आहे पावसाचे पाणी वापरावे. ऑप्शन क्रमांक 1 पाणी उकळून प्यावे. तर ग्रुप ए ने उत्तर दिलेलं आहे की पाणी उकळून प्यावे आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे ग्रुप ए च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. जागतिक हिवताप दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 आहे 25 मे, ऑप्शन क्रमांक 2 आहे 25 एप्रिल, ऑप्शन क्रमांक सी आहे 15 ऑगस्ट आणि ऑप्शन क्रमांक डी आहे 25 डिसेंबर. 25 एप्रिल. तर ग्रुप बी ने उत्तर दिलेलं आहे की जागतिक हिवताप दिन हा 25 एप्रिलला साजरा केला जातो आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे ग्रुप बी च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. 7वा प्रश्न आहे ग्रुप ए साठी आणि तो आहे गर्भवती महिलेस प्रसूतीपूर्व काळजीसाठी किती वेळा तपासणी आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे एकदा, ऑप्शन क्रमांक 2 आहे 4 वेळा,
ऑप्शन क्रमांक 3 आहे 2 वेळा आणि ऑप्शन क्रमांक डी आहे 8 वेळा. ऑप्शन क्रमांक 2 4 वेळा. 4 वेळा तपासणी आवश्यक आहे आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. 8वा प्रश्न आहे ग्रुप बी साठी. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? एक आहे थर्मोमीटर, दुसरा ऑप्शन आहे इनहेलर, तिसरा ऑप्शन आहे ऑक्सिमीटर आणि चौथा ऑप्शन आहे स्पिग्नोमॅनोमीटर. ऑप्शन क्रमांक 4 स्पिग्नोमीटर. बरोबर आहे. चला, शेवटचा प्रश्न आहे ग्रुप ए साठी आणि तो आहे ORS चा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे ओरल रेस्पिरेटरी सोल्युशन, ऑप्शन क्रमांक बी आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. तर ग्रुप ए ने उत्तर दिलं आहे की ORS चा पूर्ण अर्थ आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला, माझा शेवटचा प्रश्न आहे ग्रुप बी साठी. जागतिक दमा दिन कोणत्या महिन्यात साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी, ऑप्शन क्रमांक 2 मार्च, ऑप्शन क्रमांक 3 मे आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे जुलै. ऑप्शन क्रमांक 3 मे. ऑप्शन क्रमांक 3 मे आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे आपली पहिली फेरी संपलेली आहे आणि या फेरी अखेर दोन्ही टीमची गुणसंख्या आहे. टीम ए ची गुणसंख्या आहे 10 गुण आणि टीम बी ची गुणसंख्या आहे 10 गुण. चला, जाऊयात आपण दुसऱ्या राऊंडकडे. हा आपला दुसरा राऊंड असणार आहे बझर राऊंड. तर या बझर राऊंड मध्ये मी दोन्ही टीमला प्रश्न विचारणार आहे आणि सर्वात प्रथम जी टीम टेबल वाजवेल त्या टीमला मी उत्तर देण्याची संधी देणार आहे. तर याच्यामध्ये बझर दाबून जर त्या प्रश्नाचं उत्तर त्या टीमला नाही सांगता आलं तर त्या टीमच्या खात्यातून 2 गुण वजा होणार आहेत आणि समोरच्या टीमला उत्तर देण्याचा चान्स भेटणार आहे. तरीही घाई न करता अतिशय विचारपूर्वक बझर दाबून या प्रश्नाचं मला उत्तर द्या. तर माझा पहिला प्रश्न आहे की डेंग्यू पसरवणारा डास कोणता? एनाफिलिस. तर ग्रुप बी ने उत्तर दिलं आहे एनाफिलिस डास आणि हे उत्तर चुकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जाऊयात ग्रुप ए कडे. एडिस इजिप्ती. तर ग्रुप ए चं एडिस इजिप्ती हे उत्तर अगदी बरोबर आहे. ग्रुप टीम ए च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावेत आणि टीम बी च्या खात्यातून 2 गुण वजा करावेत. दोन्ही टीमसाठी माझा दुसरा प्रश्न आहे की डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स वाढतात की कमी होतात? माझा प्रश्न ऐकून न घेता टीम ए ने बझर दाबलेला आहे. नाही चान्स भेटणार तसं. कमी होतात. तर ग्रुप ए च्या एका मेंबरने उत्तर दिलेलं आहे की डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स कमी होतात आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी. मुलींसाठी मासिक पाळी दरम्यान कोणत्या उपाययोजना गरजेच्या आहेत? मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड उपाययोजना गरजेची आहे. तर सॅनिटरी पॅड उपाययोजना हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे टीम एच्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. चौथा प्रश्न आहे जागतिक रक्तदाब दिन कोण? 17 मे. टीम बी चं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न माझा ऐकून न घेता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्सने उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन. 5वा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी. दमा रुग्णासाठी प्रथम उपचार काय असावा? ठीक आहे, दोन्ही टीमला या प्रश्नाचं उत्तर सांगता आलं नाहीये आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इनहेलर. चला, 6वा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी. ORS पावडर कोणत्या आजारात दिले जाते? अतिसार. ग्रुप ए चं ORS पावडर ही अतिसारात दिली जाते हे उत्तर अगदी बरोबर आहे.
7वा प्रश्न आहे, पाणी साचल्याने कोणते आजार होतात? हिवताप, डेंगू. तर ग्रुप बी चं उत्तर हिवताप आणि डेंग्यू हे उत्तर अगदी बरोबर आहे. 8वा प्रश्न आहे, माता मृत्यू कमी करण्यासाठी काय आवश्यक आहे? मातेची अगोदर तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या 4 तपासण्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि माता मृत्यू टाळण्यासाठी हायरिक्स माता ह्या अगोदरच तपासणीमध्ये कळाल्या पाहिजेत. अजून काय बोलायचं? माता मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या कॅम्पला त्यांना बोलवलं पाहिजे. त्यांचे HB वगैरे व्यवस्थित चेक केलं पाहिजे. आहार व्यवस्थित घेतात का नाही ते पाहिलं पाहिजे. आणि रेग्युलर चेकअप करतात का नाही ते पाहिले पाहिजे. औषधोपचार व्यवस्थित घेतात का नाही हे पाहिलं पाहिजे. तर टीमेनं जे उत्तर सांगितलेलं आहे तसं तर ते अर्धवट आहे. तर महत्वाचं म्हणजे प्रसूती सेवा वेळेवर दिली जाणं हे मेन गोष्ट आहे, ज्याच्यामुळे माता मृत्यूदर कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे टीमेच्या अर्धवट उत्तरामुळे टीमेच्या खात्यातून 2 गुण वजा करावे. 9वा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी, दीर्घकालीन थकवा झाल्यास कोणता व्यायाम उपयुक्त आहे? दीर्घकालीन थकवा झाल्यास किंवा खूप मेंटल टेन्शन आहे त्या माणसाला, अशा वेळेस कोणता व्यायाम करावा किंवा काय करावं की जेणेकरून त्याचा थकवा दूर होईल? तर दोन्ही टीमला याचं उत्तर सांगता आलं नाहीये. तर ते उत्तर आहे ध्यान म्हणजेच मेडिटेशन आणि योग. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आणि दोन्ही टीमसाठी 10वा प्रश्न आहे, थॅलेसेमिया प्रतिबंधनासाठी कोणती चाचणी केली जाते? जाऊयात ग्रुप बी कडे. थॅलेसेमिया ह्या आजाराची चाचणी करण्यासाठी रक्ताची चाचणी करणं आवश्यक आहे. तर ग्रुप बी ने उत्तर दिलं आहे रक्त चाचणी, आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. पण त्याला म्हणतात HB इलेक्ट्रोफोरोसिस, असं त्या टेस्टचं नाव आहे, HB इलेक्ट्रोफोरोसिस. परंतु त्यांनी उत्तर बरोबर दिलं आहे की थॅलेसेमिया प्रतिबंधनासाठी रक्त चाचणी ही केली जाते, आणि त्या रक्त चाचणीचं नाव आहे HB इलेक्ट्रोफोरोसिस. चला तर दुसऱ्या फेरी अखेर टीम ए ची गुणसंख्या आहे 16 गुण, टीम बी ची गुणसंख्या आहे 14 गुण. चला जाऊयात आपण तिसऱ्या राऊंडकडे. तिसरा राऊंड असणार आहे आपला क्रिएटिव्ह राऊंड. तर या क्रिएटिव्ह राऊंड मध्ये दोन्ही टीमला मी 5 मिनिटाचा वेळ देणार आहे आणि त्यांना विषयाशी निगडित यमकता जुळेल आणि भावनिक प्रभाव अशी एक कविता किंवा चारोळी सादर करायची आहे. याच्यासाठी दोन्ही टीमला मी 5 मिनिटाचा वेळ देत आहे. तुमचा वेळ चालू होते आता. करा कविता, चारोळी काहीतरी करा. तुमच्या कुठल्याही विषयावर करा, आरोग्याशी निगडित. चला स्टॉप रायटिंग. चला सर्वप्रथम मी टीम ए ला आमंत्रित करते की त्यांनी बनवलेली चारोळी किंवा कविता ही प्रेझेंट करावी. या टीम मधून मी आहे गावची आशा, सुपे माझे गाव, मी किती भाग्यवान, 2-2 माझे नाव. आधी होते नैना, नंतर झाले गावची आशा, आरोग्याची कांडी फिरवीन मी माझ्या गावी, मी आहे गावची आशा. बालमृत्यू माता मृत्यू यासाठी निवड माझी, खूप कामे अजून बाकी, असे बाकी, आरोग्य सेवा देताना एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी असे प्रयत्न माझे, सर्वांची साथ असे मला भारी, मी आहे आशा, मी आहे आशा. दारोदारी भ्रमंती माझी, कोरोनाच्या काळात सर्वांनी केली आशाताईंची स्तुती, शाबासकी
एक थाप WHOने दिली. आभा आयुष्यमान PMMTY म्हणजे तारेवरची कसरत माझी. मी आहे आशा, मी आहे आशा. जेव्हा एका बाळाची छबी दिसे आईच्या डोळ्यात, आईची छबी दिसे बाळाच्या डोळ्यात, तेव्हा वाटते सार्थक झाले आशाताईंचे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा, हाच मूलमंत्र. आरोग्याची कांडी फिरवी मी माझ्या गावी. मी आहे गावची आशा, मी आहे गावची आशा. चला जाऊयात आपण टीम बी कडे. जन्मबाईचा खूप घाईचा स्वतःसाठी वेळ काढ ग सखी. तुझ्याच मुळे आहे पृथ्वी ही उभी, तरीही तू सदा थकलेली ग. शरीरासाठी दवाखाना केला, मनासाठी नाही ग. तूच तुझ्या भविष्याची खरी आहे राणी ग. रोज रोज धावपळ तुझी दिसते का ग या जगी. सांभाळ स्वतःला सखी, तूच आहे तुझ्या जीवनाची आशा खरी. चला दोन्हीही टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने आपापली कविता चारोळी प्रस्तुत केलेली आहे. याच्यामध्ये आरोग्याशी निगडीत यमकता, एक निगडितता, भावनिकता होती. त्याच्यामुळे दोन्हीही टीमला 5-5 गुणसंख्या देण्यात येत आहे. चला जाऊयात आपण शेवटच्या राऊंडकडे. हा शेवटचा राऊंड आपला ही बजर राऊंड असणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत आणि बजर दाबून जर त्या टीमला ते प्रश्नाचं उत्तर सांगता नाही आलं तर त्यांच्या खात्यातून 3 गुण वजा केले जाणार आहेत आणि समोरच्या टीमला उत्तर सांगण्याची संधी देण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे विचारपूर्वक बजर दाबून विचारपूर्वक उत्तरं द्या. दोन्ही टीमसाठी पहिला प्रश्न आहे. एका गावात मागील आठवड्यात 10 जणांना थंडी व तापाची लक्षणे जाणवली. जवळच्या विहिरीत साचलेलं पाणी आहे. तर माझा प्रश्न असा आहे की संभाव्य रोग कोणता असावा आणि संभाव्य रोग हिवताप आहे. तर ग्रुप बी ने, टीम बी ने अतिशय घाई करून माझा पूर्ण प्रश्न न ऐकता अर्धवट उत्तर दिलेलं आहे. तर माझा पूर्ण प्रश्न असा होता की तो संभाव्य रोग कोणता आहे आणि खाली माझा प्रश्न होता उपाययोजना कोणत्या करण्यात याव्यात. जाऊयात आपण टीम ए कडे. डेंग्यू हा आजार होता, ह्याच्यावरती उपाययोजना पाणी साचून देऊ नये. दोन्हीही टीमने उत्तर चुकीचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे टीम बीच्या खात्यातून 3 गुण वजा करावेत. दुसरा प्रश्न आहे. साक्षी नावाची मुलगी प्रत्येक महिन्यात 4 दिवस शाळा बुडवते. त्याचं कारण असं आहे की मासिक पाळी आणि तिला सुविधा नाहीये. तर माझा प्रश्न हा आहे की तिच्या सुविधेसाठी काय उपाययोजना करावी आणि मासिक पाळी स्वच्छता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. साक्षीसाठी चांगल्या प्रकारचे आपण सॅनिटरी पॅड वगैरे तिला उपलब्ध करून देऊ शकतो. आणि 28 मे रोजी मासिक पाळी दिन साजरा केला जातो. तर यांनी उत्तर दिलेलं आहे की मासिक पाळी स्वच्छता दिन हा 28 मे रोजी साजरा केला जातो आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. तसेच त्यांनी उपाययोजनामध्ये त्यांनी सांगितलेले की सॅनिटरी पॅडचं वाटप. तर याच्यामध्ये दोन्ही टीमला अजून काही ऍड करायचं आहे का. यांचं उत्तर तर बरोबरच आहे पण अजून काही तुम्हाला याच्यावर बोलायचं का. कारण प्रत्येकाची मतं वेगळी येऊ शकतात. चांगलं म्हणजे PSC मध्ये येऊन मॅडम किंवा डॉक्टर असतील त्यांच्याकडे नेऊन तिला दवाखान्यात दाखवून जाण्याचा सल्ला देऊ. बरोबर. अजून प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी येणार आता म्हणून मी विचारते. मासिक पाळीमध्ये तिला आपण आहार सकस घेण्यास सांगू. बरोबर. अजून केस स्टडी हा प्रत्येकाचं उत्तर वेगळं वेगळं याला. सॅनिटरी पॅड सोबतच तिला आराम करण्याचा पण सल्ला दिला जातो. अजून या टीम मधून आपण म्हणजे सैल कपडे पण वापरण्याचा सल्ला देऊ शकतो. सल्ले सोडून दुसरं काय. म्हणजे मला एक्सपेक्टेड काय आहे की अजून काय काय करू शकतो की अजून ज्या बाकीच्या आशा आहेत त्यांना अजून समजेल की बाबा इकडच्या आशा असं काम करतात तर आपण अजून हे पण केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं सॅनिटरी पॅड नॅपकिन तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही वेगळं काय करू शकता. हे असल्या गोष्टी बोला की हा. अजून इकडं द्या. मासिक पाळी आलेल्या मुलीसाठी तिला स्वच्छता म्हणजे काय, आरोग्यविषयक तिला माहिती दिली पाहिजे. तिला म्हणजे ज्या गोष्टी माहित नाही, समजा जननेंद्रिय स्वच्छता असेल,
किंवा त्याच्यामध्ये कुठले पदार्थ खाल्ले पाहिजेत, कुठले पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत याची सुद्धा माहिती दिली पाहिजे. स्वच्छता म्हणजे काय ते सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण एक समजा आशा म्हणून एक त्यांना म्हणजे प्रत्येक मिनिटाची किशोरवयीन सभा असते त्याच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती पुरवली पाहिजे. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत म्हणजे किंवा जे आपल्याकडे जे ग्रामपोषण आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता आहे त्या समितीच्या अंतर्गत आपण त्या खर्चातून आपण मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन आपण देऊ शकतो. बरोबर. समजा एखादी किशोरवयीन मुलगी आहे आणि तिचं HB कमी आहे तर तिला आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून HB वाढण्यासाठी आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या टॅब्लेट्स देऊ शकतो. तसेच आपण म्हणजे त्यांना म्हणजे नाही का पॅड वापरल्यानंतर म्हणजे ते किती तास वापरावे आणि त्याची विल्हेवाट कशी लावावी ह्याची आपण त्यांना माहिती सांगितली पाहिजे. तसेच शाळेमध्ये पॅड डिपोस्ट करण्यासाठी ती मशीन उपलब्ध आहे का नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण ग्रामपंचायत अंतर्गत आपण ही सेवा त्यांना देऊ शकतो. खूप मस्त पॉइंट कव्हर केले. तिसरा प्रश्न आहे, एका शहरात अनेक नागरिकांना ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि सांधेदुखी अशी लक्षणे आहेत, तर कोणता आजार असू शकतो आणि त्याचे प्रतिबंधन उपाय काय आणि जागतिक वेक्टर जनित रोग नियंत्रण कार्यक्रम कधी चालू झाला? मला साल अपेक्षित आहे, विचारपूर्वक निर्णय द्या. याचं उत्तर आहे डेंग्यू आजार. आणि त्याचं प्रतिबंधक त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून एक आपण साचलेले पाणी, डबकी असतील, नारळाच्या करवंट्या असतील किंवा घराभोवती जे काही कचरा वगैरे पडला त्याच्यामध्ये पाणी साचून न देणं का त्याच्यामध्ये ते मच्छर तयार होतात आणि त्याच्यापासून डेंग्यू हा आजार होतो. आणि त्याच्या हा दिवस हा मॅडम ती 2015 पासून चालू झालं. तर हे उत्तर चुकलेलं आहे. जाऊयात आपण टीम ए कडे. हा आजार डेंग्यू आहे आणि ह्याचा 15 मे मध्ये भारतामध्ये सगळीकडे हा आजार झालेला होता. आणि याच्यावरती उपाय म्हणून पाणी साचून देऊ नये आणि हा आजार स्वच्छ पाण्यावर होतो. दोन्ही टीमचं उत्तर चुकलेलं आहे. तर बरोबर उत्तर असं आहे की एका शहरात अनेक नागरिकांना ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि सांधेदुखी अशी लक्षणे आहेत, तर त्याला कोणता आजार असू शकतो? तर चिकनगुनिया आजार असू शकतो. आणि त्याचा प्रतिबंधक उपाय म्हणजे पाणी साचू न देणे आणि झाडाझडती वगैरे यांनी जे उपाययोजना सांगितली, पाणी साचू वगैरे न देणं, हे उपाययोजना आहे. आणि जागतिक वेक्टर जनित रोग नियंत्रण कार्यक्रम हा 2003 पासून चालू झालेला आहे. जागतिक वेक्टर जनित म्हणजे अशा पाण्या वगैरे निगडीत जे आजार आहेत ना, साथीचे रोग, हे 2003 पासून चालू झाले. दोन्ही टीमसाठी चौथा प्रश्न आहे, 15 वर्षाचा मुलगा खेळताना अचानक दम लागतो. 15 वर्षाचा मुलगा खेळताना अचानक दम लागतो, खोकला आणि छातीत दुखणे, त्याच्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला आहे, तर त्याला आजार कोणता असू शकतो आणि त्याच्यासाठी तात्काळ उपाययोजना काय असावी? दम्याचा आजार असू शकतो आणि तात्काळ उपाययोजना म्हणून त्याला इनहेलर द्यावे तात्पुरते. अजून त्याच्यामध्ये काय? त्याला धुळीत वगैरे जाऊ न देणे, परत आणखी त्याला थंड पाणी न देणे, त्याला गरम पाणी प्यायला सल्ला थोडक्यात. सल्ला आणि त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणे सल्ला. अजून कोणाला काय बोलायचं याच्यामध्ये? त्या बाळाला धावपळीची कामं किंवा असं रनिंग वगैरे करता येणार नाही. हा, कष्टाची कामं. अजून श्वासोच्छ्वास जास्त अजून तुम्हाला काय बोलायचं याच्यावरती? तर यांनी उत्तर दिलेलं आहे दमा, आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इनहेलरचा वापर आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे उत्तर सांगितलेलं आहे आणि ते उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे टीम एच्या खात्यामध्ये 3 गुण जमा झालेले आहेत.
शेवटचा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी. सुमती नावाच्या गर्भवती महिलेला 8वा महिना असूनही एएनसी तपासणी तिची झाली नाहीये. सुमती नावाच्या गर्भवती महिलेला 8वा महिना असूनही एएनसी तपासणी झाली नाहीये. तर तिला काय धोके उद्भवू शकतात आणि तुमची उपाययोजना त्याच्यासाठी काय असणार आहे? सुमतीने 8वा महिना लागेपर्यंत आतापर्यंत कोणतीही आरोग्य तपासणी केलेली नाही. याच्यामध्ये तिने सोनोग्राफी करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. तसंच 8व्या महिन्यापर्यंत सोनोग्राफी न केल्यामुळे बाळाला उपजत व्यंगत्व होऊ शकतं. बोला ना. आणि 8व्या महिन्यापर्यंत म्हणजे तिची नोंदणी केली नाही, त्यामुळे तिला कुठलीही शासकीय लाभ मिळणार नाही. काय धोका होऊ शकतो? व्यंगत्व एक सांगितलं, अजून तिची प्रसूतीची डेट निश्चित न झाल्यामुळे किंवा काय तिला पुढं तिचा माता मृत्यू होऊ शकतो किंवा बाळ जन्माताही उपजत मृत्यू होऊ शकतो किंवा व्यंगत्व येऊ शकतं. बरोबर. आणि काय करणं गरजेचं आहे? तुम्ही आशा म्हणून काय करणं गरजेचं आहे? आशा म्हणून एखादी गरोदर माता तिची 3 महिन्याच्या अगोदर नोंदणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. सुमतीचं काय केलं पाहिजे? 8व्या महिन्याच्या सुमतीचं तिला त्वरित संदर्भ सेवा दिली पाहिजे. संदर्भ सेवा दिली पाहिजे. बरं. तुम्हाला बोलायचं कोणाला? प्रश्न परत एकदा सांगते मी. सुमती नावाच्या गर्भवती महिलेला 8वा महिना असूनही एकदाही एएनसी तपासणी झाली नाही, तर काय धोका असू शकतो यांनी सांगितलं. माता आणि बालमृत्यू होऊ शकतो, व्यंगत्व येऊ शकतो. तर अशा वेळेस तुम्ही काय करणं गरजेचं? तिला लवकरात लवकर दवाखान्यात आम्ही जाण्याचा सल्ला देईल. तिची तपासणी करून घेईल, सोनोग्राफी करण्यासाठी एएनसी तपासणी करून घेईल. बरोबर. तिच्या म्हणजे सर्वच प्रकारच्या एचबी. अजून तुम्ही काय कराल? तिला स्वतः म्हणजे हॉस्पिटलमध्ये घेऊन. ते तर झालं ना आपलं. अजून काय अपेक्षित आहे? अजून काय तुम्ही तिला सांगाल? तिची नोंदणी करून तिला म्हणजे एनसीपी कार्ड देऊन म्हणजे दवाखान्यात स्वतः घेऊन जाऊन सोनोग्राफीचे सल्ले किंवा तिला तिची डिलिव्हरी म्हणजे कुठं होऊ शकते त्याच्यासाठी नाही काय समजा गायडन्स दिला. गायडन्स की समजा 8व्या महिन्यापर्यंत आहे तिची शासकीय कुठलीही तपासणी झालेली नाही, म्हणजे आपण जिल्हा रुग्णालयामध्ये तिला पण जाण्याचा सल्ला किंवा आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्यात जाण्याचा सल्ला. आता आशा म्हणून तुम्ही सर्वात प्रथम काय कराल? म्हणजे आता तुमच्याकडे आली आहे ती, आता ती हेल्दी दिसते, तुम्हाला चांगली हेल्दी आहे, पण तिने एकही तपासणी नाही केली. पण टेन्शन तर आहे ना, एकदाही तपासणी नाही आली. तुम्ही तिला वरून फक्त दिसताय, छान दिसते. तुम्ही तिला काय काय सांगाल? तू काय कर अजून? तिची सगळी वैयक्तिक माहितीची ती काय जी काही आहे म्हणजे तिची पाळीची तारीख असेल ती आम्ही सगळं स्वतःकडून नोंदणी करून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर तिचं लसीकरण पूर्ण करून घेणं पहिलं महत्त्वाचं आहे. टीटीचं इंजेक्शन देणे तिला हे महत्त्वाचं आहे. नंतर तिला घरी नेल्यानंतर तिला होम व्हिजिट देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. होम व्हिजिटमध्ये तिला नक्की काय त्रास होतो, म्हणजे एचबी किती होतं तिचा नक्की काय त्रास होतो हे पाहणे पण आवश्यक आहे. पूर्व इतिहास तिचा. अजून तिच्या रक्ताच्या सगळ्या तपासण्या झाल्या आहेत की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. तिची म्हणजे डिलिव्हरीची पहिलीच वेळ आहे की म्हणजे ते हिस्ट्री झाली आपली, सगळं झालं करून. आता अजून काय करा? सगळ्यात महत्वाचं काम तुमचं काय? प्रसूतीसाठी कुठे जाणार आहे तिला विचारणं झालं, ते पण झालं. तिला पुढच्या 2 महिन्याचा आहाराचा सल्ला देऊ तिला. सल्ला, आहाराबाबतीतला सल्ला. तुमचं महत्वाचं काम काय? आहार. तुम्ही तिला गायडन्स देणं. आणि दुसरं मेन टॉपिक होता लसीकरण, जे ह्यांनी कव्हर केलं. आणि यांनी कव्हर केलं स्टार्टिंगचं, त्यांनी बरोबर सांगितलं की माता मृत्यूचं आहे, एएनसी तपासणी. पण तुम्ही एएनसी तपासणी झाली नाही म्हणून लगेच संदर्भित सेवा नाही करू शकत. तुम्ही काय करणार? तिला स्वतः घेऊन आधी त्या पर्टिक्युलर PHC ला जाणार, तिची एएनसी तपासणी करून घेणार. नंतर त्याच्यामध्ये काय तुम्हाला धोके आढळल्यास तुम्ही तिला होम व्हिजिट देणार. आणि त्याच्यानंतर संदर्भित करायची की नाही तो डिसिजन आपले रिस्पेक्टिव्ह डॉक्टर्स घेणार. ठीक आहे. यांनी अर्धवट उत्तर सांगितल्यामुळे यांच्या खात्यातून 3 गुण वजा करावे. चला, अशा प्रकारे आपली 4थी फेरी संपलेली आहे आणि दोन्ही टीमनं खूप छान पद्धतीने उत्तरं दिलेले आहेत.
या चौथ्या फेरी अखेर जाणून घेऊयात आपण गुणसंख्या किती आहे. तर टीम ए ची गुणसंख्या आहे 27 आणि टीम बी ची गुणसंख्या आहे 10. विजेत्याचं अभिनंदन आणि उपविजेत्या टीमसाठी ऑल दी बेस्ट की नेक्स्ट टाइम तुम्ही पण जिंकाल. आपला मेन उद्देश हा जिंकणं आणि हारणं हा नसून आशाचे ज्ञान वृद्धिंगत करणे हा आहे. त्याच्यामुळे दोन्हीही टीमचं अभिनंदन. अशा प्रकारे विजेती ठरलेली आहे टीम ए. मी वर्षा ननवरे मॅडम यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या विजेत्या आणि उपविजेत्या टीमला सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करावा. आजचा एपिसोड आवडला असल्यास आमच्या हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा.